नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती गप्पा मारायला म्हणता येणार नाही, पण त्यांच्याकडनं आपण खूप सारं शिकणार आहोत. तर त्यासाठी डॉक्टर अमृता बेडेकर इथे आलेले आहेत. डॉक्टर अमृता, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. नमस्कार, थँक्यू. त्यांचा थोडक्यात परिचय यासाठी करून देतोय की त्यांचं एक्सपर्टीज जे आहे ते आपल्याला लक्षात येईल. BJ मेडिकलमधनं MBBS झालेलं आहे. MD ॲनेस्थेशिया टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई, FRCA लंडन आणि लेटेस्टमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियन सर्टिफिकेशन इन चाइल्ड स्लीप कन्सल्टेशन असं त्यांनी केलेले आहे. सो आजचा विषय हा स्लीप डेफिनेटली आहे, पण त्यातल्या त्यात लहान मुलांचं स्लीप सायकल किंवा लहान मुलांमध्ये दिसणारे झोपेच्या निगडीत जे काही प्रश्न आहेत, अनेक पालकांसाठी हा एपिसोड डेफिनेटली खूप इन्फॉर्मेटिव्ह असेल. याचबरोबर एक डिपार्टमेंट ते आत्ता हेड करणार आहेत. सो मे बी अमृता, यू कॅन टेल अस अबाउट की हे डिपार्टमेंट काय असणार आहे, कुठे असणार आहे? शुअर. सो मी गेले 8 वर्ष दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ॲनेस्थेटिस्ट आहे, ॲनेस्थेशिया कन्सल्टंट आहे. आणि हा जो विषय आहे चाइल्ड स्लीप किंवा लहान मुलांची झोप, हा मी आई झाल्यावर माझ्या आयुष्यात सुरू झाला खरं म्हणजे, गेले 4 वर्ष. राईट. आणि आता या विषयातलं माझ्याकडे सर्टिफिकेशन पण आहे. तर मी माझ्या हॉस्पिटलच्या हेडना म्हणजे डॉक्टर केळकरांना एक दिवशी सांगत होते की असं असं सर्टिफिकेशन मी केलंय आणि 2-4 माझ्या फॅमिली मेंबर्सना मी ह्या विषयावर मदत केली आहे. तर ते म्हणाले हा विषय खूप महत्वाचा आहे त्यांना, म्हणजे ही इज व्हेरी फॉरवर्ड लुकिंग, त्यांना हे लगेचच कळलं. आणि ते म्हणले मला तू सांग थोडं या कोर्सबद्दल आणि तुझ्या ह्याच्यातल्या शिक्षणाबद्दल आणि काय प्रकारचा सल्ला तू देऊ शकतेस, कोणाला हा सल्ला महत्वाचा आहे. राईट. सो त्यांनी ऑलमोस्ट अर्धा पाऊण तास माझा इंटरव्ह्यू घेतल्यासारखंच केलं. राईट. आणि मग ते म्हणाले की ह्या विषयावर आपण दीनानाथमध्ये नक्की OPD सुरू करू, म्हणजे खूप लोकांना ह्याची गरज आहे, हा खूप महत्वाचा विषय आहे आणि आपण सुरू करू. मग त्यानंतर मला दीनानाथ हॉस्पिटलचा पूर्ण सपोर्ट मिळाला हे सुरू करायला. म्हणजे त्याचं बिलिंग कसं करूया, त्याला तुला नर्सिंग सपोर्ट किती लागेल, लोक अपॉइंटमेंट कशी घेतील, हे सगळं वी आर फिगरिंग आउट. आणि जूनपासून आमचं OPD ते सुरू होणार आहे. ग्रेट ग्रेट. याच्यामध्ये नो पिल अप्रोच आहे किंवा करेक्ट असं हेवी मेडिकेशन याच्यामध्ये काही नसतं. बरोबर. तर त्या अप्रोच विषयी आपण पुढे डेफिनेटली बोलूच या की पालकांना, नाहीतर तो एक प्रश्न असतो की खूप हेवी मेडिकेशन आहे का, मग त्याचे साईड इफेक्ट काय. हेवी नाही, शून्यच आहे. म्हणजे औषध गोळ्या न देता बाळाच्या झोपेचे प्रश्न कसे सोडवावे, हाच माझा ट्रेनिंगचा विषय आहे. अमेझिंग अमेझिंग. आता या इश्यूज कडे जाण्याच्या आधी मे बी आपण असं जाणून घेऊ की एक नॉर्मल स्लीप किंवा ज्याला रुटीन स्लीप म्हणतो, तर ती मुलांमध्ये कशी आहे आणि ती एजनुसार ऑब्व्हियसली बदलत असणार आहे. बरोबर. तर त्याविषयी थोडंसं आम्हाला एज्युकेट. शुअर. सो मुळात पहिलं जेव्हा बाळ जन्मतं तेव्हा साधारण 5 ते 6 आठवडे आपल्याकडे ज्याला बाळंतपण किंवा असं म्हटलं जातं ते असतं, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये 4th ट्रायमेस्टर असं नाव दिलेलं आहे, की बाळ अजून आईपेक्षा पूर्ण स्वतंत्र नाही आणि त्याला काही गरजा असतात की पूर्ण वेळ दर तासा 2 तासाला भूक लागते, ते ब्रेस्ट फीड करतं, पूर्ण वेळ आईच्या जवळ असण्याची गरज असते. सो हे 4th ट्रायमेस्टरचे साधारण 5 ते 6 आठवडे असतात. त्या दरम्यान बाळ 24 मधले 20 ते 22 तास झोपूनच काढतं आणि जेव्हा उठतं तेव्हा दूध पितं आणि परत झोपून जातं. त्यामुळे त्याच्या आयुष्यात असं काही दिवस असला की झोपायचं नाही, रात्र असला की झोपायचं, हे सगळे सर्कॅडियन गोष्टी अजून त्याला शारीरिकदृष्ट्याच किंवा मानसिकदृष्ट्या अजून समजलेल्या नसतात. साधारण 8 ते 9 आठवड्याचं बाळ झालं की त्याच्या शरीरात कॉर्टिसॉल, मेलेटोनिन ह्या प्रकारचे सगळे हॉर्मोन हे दिवसाला सिक्रीट होणं किंवा रात्रीला कमी सिक्रीट होणं ही प्रक्रिया सुरू होते. तर त्याला उजेड, अंधार हे सगळे फरक कळायला लागतात. साधारण 3 ते 4 महिन्याला बाळाला सर्केडियन रिदम डिव्हेलप होतं, म्हणजे ते रात्री मेनली 14 ते 16 तास झोपू शकतं आणि दिवसा ते दर काही तासांनी म्हणजे 3 ते 4 तासांनी छोटं बाळ दमलं की ते एक छोटीशी नॅप घेतं, 1 तास, 1.5 तास, 2 तासाची. सो साधारण 4 ते 6-8 महिन्याचं मूल
हे रात्री 10-12 तास किंवा 12 ते 13 तास हम्म. आणि दिवसा 3 वेळा असं झोपतं. राईट. 8 ते 9 महिन्याचं झाल्यावर त्या 3 नॅप्सच्या 2 नॅप्स होतात. हम्म. सो ते हळूहळू थोडं दिवसाचं जागेपण वाढवत जातं. राईट. आणि साधारण 1 ते 1.5 वर्षाच्या मध्ये मुलाचं ते 1 नॅपमध्ये कन्सॉलिडेशन होतं. हम्म. म्हणजे रात्री मूल 10 ते 12 तास झोपतं आणि दिवसाच्या मध्यभागी 2-3 असे तास ते झोप काढतं. राईट. सो त्याची सॉर्ट ऑफ तुम्ही बघितलं तर जन्मापासून 1.5 वर्षापर्यंत जागं राहण्याची वेळ हळूहळू वाढत जाते. हम्म. अगदी जन्मजात असताना ती काही मिनिटं असते. 3 ते 4 महिन्याला ती 90 मिनिट जागं राहण्याची क्षमता ठेवतात बाळं. राईट. 4 ते 6 महिन्याचे झाल्यावर ते 2 ते 3 तास जागं राहू शकतात. हम्म. आणि साधारण 1 वर्षाच्या पलीकडे ते 5 ते 5.5 तास जागं राहू शकतात एका वेळेला, हम्म. विथ फुल एनर्जी आणि पूर्ण पार्टिसिपेशननी. राईट. सो हळूहळू ते मोठी माणसं जशी झोपतात या दिशेने ते चालू लागतात. हम्म. आणि 1 ते 1.5 वर्षाला ते साधारण स्विच होतं की रात्री 10-12 तास आणि दुपारची 1 झोप असं ते घेऊ शकतात. हवेवर ऑलमोस्ट 8 ते 9 वर्षाचे होईपर्यंत त्यांची झोपेच्या पूर्ण 24 तासातल्या तासांची गरज ही 12च्या पलीकडे राहते. म्हणजे दर 24 तासाला 11 ते 12 तास झोप ही इतक्या मोठ्या वयापर्यंत मुलांना गरजेची असते किंवा ते घेऊ शकतात. त्यामुळे ती अगदीच 4-5 वर्षाची मुलं पूर्ण मोठ्या माणसांसारखं रात्री फक्त 7 तास झोपतील असं नाहीये. अशी सिच्युएशन लगेचच येत नाही. आणि मग एक काळ येतो टीनेजचा, जेव्हा पुन्हा त्यांची झोप बऱ्यापैकी बिघडते. बरोबर. उशिराची होते. त्यांचं सगळे हे हॉर्मोन सिक्रिशन वर खाली होतात हॉर्मोनल चेंजेसमुळे. आणि मग 17-18 वर्षाच्या पलीकडे झाल्यावर ते आपल्यासारखे झोपू शकतात मोठ्या माणसांसारखे. सो हा एक लांब 17-18 वर्षांचा प्रवास असतो की झोप त्यांची हळूहळू मोठ्या माणसांसारखी बदलत जाते. राईट. सो आता मोठ्या माणसांचा विषय निघालाच आहे तर तिथे तेही सांगित नॉर्मल स्लीप किती असली पाहिजे. आणि ऑब्व्हियसली आता जे ऐकतायत त्यांना माहितीच असेल की आपल्याला ती मिळते का नाही. पण एक नॉर्मल जर का बघितलं तर काय स्लीप सायकल असली पाहिजे अडल्टसाठी सुद्धा. बरोबर आहे. सो आयडियली अडल्ट्सची रात्रीची झोप ही जे आपल्याला पॉप्युलर ह्याच्यामध्ये माहितीये की 8 तास 8 तास 8 तास ते खरं आहे. म्हणजे 7.7 अवर्स हे जर तुम्ही सायंटिफिक स्टडीजमध्ये वगैरे बघितलं तर 7.7 अवर्स ना तुम्हाला त्याचे सगळे हेल्थ बेनिफिट्स मिळतात. म्हणजे 20 वर्ष फॉलो केलेल्या अडल्ट्समध्ये फॉर एक्झाम्पल जे 7.7 अवर्स झोपले त्यांचं BMI सगळ्यात कमी होतं. त्यांचे स्ट्रेस लेवल्स सगळ्यात कमी होते. त्यांच्यामध्ये मधुमेह, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस या सगळ्याचे रिस्क सगळ्यात कमी होते. त्याच्यापेक्षा कमी झोप जशी जशी होत जाते तसं लिनियरली हे सगळे प्रश्न वाढत जातात. म्हणजे 7.5चे 6.5 झाले तर BMIची रेंज थोडीशी वाढते. 6.5ची क्रॉनिकली जर 5.5 झाली तर BMIची रेंज अजून वाढते. सो हळूहळू त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. आता असं मी म्हणत नाहीये की कधीच तुम्ही 7.5 पेक्षा कमी झोपू नका. एखादा शनिवारी बाहेर गेलो, मित्र आले वगैरे, ऑफकोर्स झोप कमी जास्त होते. हा एक ॲव्हरेजचा मुद्दा आहे की आठवड्यातनं ॲव्हरेज तुम्हाला रोज 7.5 तास झोप मिळाली का. इंटरेस्टिंगली ह्याच्या पलीकडे मिळणारी झोप सुद्धा बेनिफिशियल नसते. राईट. म्हणजे 9 तासच झोपत राहिलं तर ते बेनिफिशियल आहे का, तर तसंही नाहीये. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे मोठ्या माणसांची दुपारची झोप ती असावी का नसावी, तर दॅट्स कम्प्लिटली अप टू यू. म्हणजे तुमचं दिनचर्या कशी आहे, तुम्हाला खूप फिजिकल हे करावं लागतं का, मेहनत करावी लागते का, कष्ट करावे लागतात का, दुपारी गरज पडते का, तर ती एक बोनस म्हणून आपण त्याचा विचार करू शकतो. पण रोजच रात्री 5 तास झोपलं आणि दिवसा ती 2 तासांनी भरून काढली हे आपल्या शारीरिक दृष्ट्या बरोबर नाही. राईट. जो बऱ्याचदा विचार केला जातो की रात्री कमी झोपलोय तर दुपारी 2 तास झोपतो. बरोबर आहे. सो दॅट टोटल माझे 7-7.5 तास होतील, तर त्याचा फायदा जनरली होत नाही किंवा रादर होत नाही. आणि दिवसाची झोप म्हणजे दिवसाचा 1 तास आणि रात्रीचा 1 तास हे समान नाहीयेत. हे इक्विव्हॅलंट नाहीयेत इन टर्म्स ऑफ आपल्या शारीरिक फिजिओलॉजीच्या दृष्टी हे इक्विव्हॅलंट नाहीयेत. सिमिलरली मध्यरात्रीच्या आधीची झोप आणि मध्यरात्रीच्या नंतरची झोप ही सुद्धा इक्विव्हॅलंट नाहीयेत. म्हणजे कोणी जर म्हणलं की मी 1 ते 8.5 झोपतो ना, मग
रोज रात्री, तर ते सुद्धा शरीराच्या दृष्टीने इक्विव्हॅलंट नाहीत. त्याचं कारण असं की आपण खूप वर्षांपूर्वीचं इव्होल्युशन जर बघितलं, जेव्हा दिवे नव्हते किंवा आर्टिफिशियल इलेक्ट्रिसिटी, लाईट वगैरे नव्हतं, तर सूर्य मावळला की आपली सगळी प्रक्रियाच कमी व्हायची, म्हणजे शरीराची पचन प्रक्रिया कमी होते, आपल्या किडनीचे हे युरिन बनवणं कमी होतं रात्रीचं. सो अजूनही आपलं शरीर त्याप्रमाणे सूर्यास्त झाला की हे सगळ्या प्रक्रिया कमी करायला लागतं. तर तेव्हा तुम्ही जर रात्री 11 वाजता त्याला अचानक एक मील दिलं तर इट इज नॉट गोइंग टू बी डायजेस्टेड ॲज वेल ॲज अ मील इन द मॉर्निंग. राईट. सो रात्रीचे तासाची झोप आणि दिवसाची झोप हे इक्विव्हॅलंट नाही, ॲडल्टसाठी पण नाही आणि मुलांसाठी तर नाहीच नाही. राईट राईट राईट. आता मुलांचा स्लीप आणि हा विषय आपण बोलतोय, तर त्याच्यात एक काय म्हणता येईल, आपण त्याला जेनेरिक जर का एक केस स्टडी घ्यायचं म्हणलं तर मोस्ट कॉमन दिसणारे कुठले प्रश्न आहेत जे ऐकताना लोकांना एकदम रिलेटेबल वाटेल की अरे हे माझ्याच मुलाबद्दल मुलीबद्दल चालू आहे. तर असा काही थोडासा कॅनव्हास इतक्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आला आहे का, किंवा तो कसा आपल्याला मांडता येईल? राईट. सो लहान मुलाच्या झोपेचे मुळात 3 सगळ्यात महत्वाचे किंवा सगळ्यात कॉमनली दिसणारे प्रॉब्लेम्स, प्रश्न मी सांगते, जे माझ्या क्लायंट्समध्ये सुद्धा सगळ्यात जास्ती मला आढळले. पहिला नंबर म्हणजे उशिरा झोपतं. ओके, ह्याला आता खूप फॅक्टर्स आहेत, पण सगळ्याच पेरेंट्सची तक्रार असते की 10 वाजतात, 11 वाजतात, मुलामध्ये खूप एनर्जी आहे, मूल झोपतच नाही, मला तासभर त्याला घेऊन जावं लागतं, थोपटावं लागतं, मला झोप लागते पण मूल झोपत नाही. हा पहिला प्रश्न आहे. राईट. दुसरा कॉमन प्रश्न आहे की अगदी लहान असताना, म्हणजे 2-3 वर्षाच्या खालचं असताना मुलं रात्री 7-8 वेळा उठतात, दूध पितात, रडतात, उचलून मागतात. ह्याच्यानी अगदीच म्हणजे आई बाबा त्रस्त असतात, त्यांची 2-2, 3-3 वर्ष झोप होत नाही. बरोबर. आणि त्यांना पॉप्युलर ॲडवाईस काय मिळतं की पहिले 3 वर्ष असंच असतं किंवा पहिले 5 वर्ष असंच असतं. राईट. तर दॅट इज नॉट द केस. दीज आर प्रॉब्लेम्स विच कॅन बी सॉल्व्ड. या प्रश्नांना उत्तरं आहेत. आणि तिसरा मोस्ट कॉमन प्रॉब्लेम हा आहे की ह्या सगळ्या गोष्टींमुळे, उशिराचं बेड टाईम, रात्री उठणं वगैरे, ॲक्च्युअल 24 तासातली झोप टोटल हीच कमी असणं आणि त्याचे दिसणारे लॉंग टर्म परिणाम, हा एक आता आपल्या म्हणजे पुढच्या पिढीसमोर खूपच मोठा मुद्दा असणार आहे. कारण लहान मुलाला 24 तासातनं 12 तास किंवा 14 तास जे काय त्याच्या एज प्रमाणे अप्रोप्रिएट आहे तेवढी झोप जर नाही मिळाली तर खूप मोठे हेल्थ प्रॉब्लेम्स होतात. तर त्याचं म्हणजे मी उदाहरणही देऊ शकते की लॅन्सेटमध्ये 2022 मध्ये पब्लिश झालेला स्टडी आहे की त्यांनी 12,000 मुलं घेतली 6च्या वयाच्या खालची आणि त्यांचे 2 गट पाडले. त्याच्यातली 8,000 मुलं 9 तासापेक्षा कमी झोपत होती आणि 4,000 मुलं 9 तासापेक्षा जास्ती झोपत होती. ऍक्च्युली हा इटसेल्फ एक प्रॉब्लेम आहे की फक्त 1/3 मुलं त्याच्यातली 9 तासापेक्षा जास्ती झोपू शकत होती. आणि ह्या मुलांना त्यांनी 3 वर्ष फॉलो केलं. तर 3 वर्षांनी जी मुलं 9 तासापेक्षा कमी झोपत होती त्यांचा MRI करून त्यांच्यात ग्रे मॅटर आणि ओव्हरऑल ब्रेन व्हॉल्यूम हेच त्या दुसऱ्या गटापेक्षा कमी आहे हे सापडलं. तर म्हणजे डायरेक्ट ब्रेनची डेव्हलपमेंटच कमी होतीये इफ यू आर स्लीपिंग लेस ॲज अ चाइल्ड. हा तर एक मोठा आणि लॉंग टर्म मुद्दा झाला. अगदी शॉर्ट टर्म बघायला गेलं तर कमी झोपलेलं बाळ कसं असतं हे पालक आपल्याला अगदी म्हणजे सांगूच शकतील की ते हायपर ॲक्टिव्ह, ॲग्रेसिव्ह आणि क्रँकी, दिवसा पूर्ण इरिटेबल आणि पूर्ण वेळ आईबाबाला चिकटून, एखादी रात्र जरी खराब झोपलं तरी आईबाबाला चिकटून म्हणजे क्लिंगीनेस त्याचा वाढतो. कारण त्याच्या डोक्यात गडबड झालेली असते, त्याला पूर्ण वेळ एक सिक्युरिटी ते शोधत असतं आईकडनं किंवा बाबाकडनं. असं त्याचे शॉर्ट टर्म इफेक्ट्स असतात. त्यानंतर त्यांचं ह्याचं प्रमाण की अँझायटी, डिप्रेशन, ADHD ज्याला रिसेंट एकदम डायग्नोसिस खूप हे वरती प्रमाणात चालू आहे, किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम, ह्याच्या सगळ्याचे त्याचे डायग्नोसिस वाढतात. मधला भाग हा पण आहे की हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, चाइल्डहुड ॲलर्जीज, अस्थमा किंवा इम्युनिटी कमी असून सारखे सर्दी खोकले होणं, हे सगळे सुद्धा कमी झोपणाऱ्या बाळांमध्ये जास्त प्रमाणात आढळतं. हे सगळेच प्रश्न ह्या बाळांमध्ये हळूहळू
राईट. येतात. आता याचा जो कॉन्व्हर्स आहे हा पण ट्रू आहे का? म्हणजे यू कॅन व्हॅलिडेट दॅट की जर का ही स्लीप सायकल किंवा नंबर ऑफ आवर्स ऑफ स्लीप जर का रेक्टिफाय झाली किंवा जेवढी पाहिजे झोप तेवढी मिळायला लागली मुलांना, तर हे होणारे प्रॉब्लेम्स टळू शकतात किंवा काही बाबतीत रिव्हर्सिबल पण आहेत का हे प्रॉब्लेम? ऍब्सोल्युटली रिव्हर्सिबल आहेत. कारण हे प्रॉब्लेम्स इफ यू इमॅजिन तर आयुष्यात नंतर येणारे प्रॉब्लेम्स आहेत. राईट. सो फॉर एक्झाम्पल लहानपणी कमी झोपणाऱ्या बाळांमध्ये विशीतच स्थूलत्व म्हणजे BMI जास्ती असणं किंवा डायबिटीसचं प्रमाण आहे हे जाणवतं. आता त्यांना 20 वर्ष त्या सगळ्या हॉर्मोनल चेंजेस आणि त्या सगळ्या प्रॉब्लेम्सना तोंड द्यावं लागलंय की जे कमी झोपेमुळे झालेत. तर ते लहान वयातच जर रेक्टिफाय झालं तर ते 15 वर्ष दे विल नॉट बी एक्सपोज्ड टू ऑल ऑफ दीज हॉर्मोनल इश्यूज आणि हे रिव्हर्सिबल होऊ शकतं. सेकंडली, जर झोपेचं करेक्शन तुम्ही दिलं या लहान मुलांना, तर त्यांचं टास्क मॅनेजमेंट, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे सगळं मेजरेबली इम्प्रूव्ह होतं. म्हणजे त्यांची मॅथमॅटिकल एबिलिटी, त्यांचा स्कूल परफॉर्मन्स हे सगळं मेजरेबली इम्प्रूव्ह होतं. किंवा अगदी लहान वयात म्हटलं 2 ते 3 वर्षाच्या बाळामध्ये तर झोपेचं करेक्शन झाल्यानंतर माझ्या क्लायंट्स मला असं काही काही रिपोर्ट करतात आया की आता ती बोलतच नव्हती, आता ती व्यवस्थित बोलू शकते. किंवा ती लोकांशी इंटरॅक्ट करत नव्हती जास्त. डॉक्टर तर विचार करायला लागले होते की ऑटिझम स्पेक्ट्रमचा विचार करावा का, पण आता ती इंटरॅक्ट करते. म्हणजे हे सगळं झोप कमी झाल्यामुळे हे सगळं झालेलं होतं. हो, असं आता आपण मागे बघता म्हणू शकतो. म्हणजे मी त्यांना त्यासाठी माझ्याकडे या किंवा असं काही म्हटलेलं नव्हतं. बरोबर. किंवा त्यांच्या पिडियाट्रिशियननी त्यांची त्या दृष्टीने ट्रीटमेंट सुरू ठेवली होती. पण ते प्रॉब्लेम्स 4 ते 6 आठवडे झोप रेक्टिफाय केल्यावर कमी झाले किंवा चालले देखील गेले. या सगळ्याच्या पेरेंट्ससाठी इफ यू हॅव टू लेड आउट अ पाथ की ज्याच्यामध्ये आयदर तुम्ही डिटेक्ट करा की हे प्रॉब्लेम्स आहेत, ते कसे करायचे किंवा काय पॅटर्न बघायचा आणि त्याच्यानंतर मग करेक्टिव्ह ऍक्शन घेण्यासाठी काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत का? सो ह्याच्याही आधी आय वुड से इज प्रिव्हेन्शन. आत्ता जर एक्सपेक्टंट पेरेंट्स असतील, कोणाला काही वेळाने मूल होणारे किंवा आत्ताच मूल झालंय जे अगदी 1 महिन्याचं आहे, तर त्याच्यामध्ये स्लीप प्रॉब्लेम्स प्रिव्हेंटच होऊ शकतात का, हा पहिला मुद्दा आहे. राईट. तर ऍब्सोल्युटली होऊ शकतात. काही गोष्टी माहीत करून घ्याव्या लागतात ह्याच्यासाठी. त्याच्यातला नंबर 1 मुद्दा इज सेफ स्लीप प्रॅक्टिसेस. म्हणजे लहान मुलाला झोपवणं कसं सेफ आहे आणि कसं नाही. तर एका फ्लॅट सरफेसवर म्हणजे कडक गादीवर कमी पांघरुणं दुलया घेऊन म्हणजे अगदी एखादं शीट घेऊन बाळाचं डोकं मोकळं पाहिजे, अशा परिस्थितीत बाळांनी झोपलं पाहिजे. आता पाश्चिमात्य देशात हाही ॲडवाईस असतो की बाळाचं स्लीपिंग सरफेस हे आईबाबाच्या स्लीपिंग सरफेसपेक्षा वेगळं असावं. पण ते भारतीय संस्कृतीला आणि मलाही पूर्ण मान्य नाही. म्हणजे तिकडच्या सारख्या अशा बाउन्सी गाद्या जर नसतील आणि मोठ्या मोठ्या दुलया नसतील आणि मुळात जे दारूचं प्रमाण तिकडे दारू पिऊन झोपण्याचं जे प्रमाण आहे आईबाबांमध्ये ते नसेल, तर कदाचित एक स्लीपिंग सरफेस शेअर करणं इतकं डेंजरस नसेल. पण दॅट इज अप टू यू. म्हणजे जर ते फॉलो करायचं असेल की दॅट इज ॲब्सोल्युटली सेफ स्लीप प्रॅक्टिस की सेपरेट स्लीपिंग सरफेस, तर ते सुद्धा मान्य आहे. सो अशा सरफेसवरती बाळांनी झोपलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्याला सर्केडियन रिदम डिव्हेलप होणार आहे 4 ते 6 आठवड्यांनंतर, तेव्हा त्याला दिवसा व्यवस्थित बाळाला ऊन दिसलं पाहिजे. म्हणजे सकाळी बाळ उठल्यावर त्याला एक 8 ते 9 बॅल्कनीत घेऊन बसलं किंवा संध्याकाळी 4 ते 5 त्याला प्रॅममध्ये फिरवून आणलं किंवा आईबाबांनी उचलून फिरवून आणलं, तर त्याला बाहेरचं ऊन दिसणं हे त्याच्या मेलेटोनिन आणि कॉर्टिसॉल सिक्रिशनसाठी महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काही पॉझिटिव्ह स्लीप असोसिएशन्स हे वाढवणं आणि नेगेटिव्ह स्लीप असोसिएशन्स हे अवॉइड करणं हे कम्प्लिटली पेरेंट्सना पॉसिबल आहे. तर व्हॉट डू आय मीन बाय दिस? तर जेव्हा मूल झोपण्याचा प्रयत्न करतं, आता आपल्याला सगळ्यांना मान्य आहे की खाणं हे एक लर्न्ड स्किल आहे, पण झोपणं हे सुद्धा मुलासाठी एक लर्न्ड स्किलच असतं. तर जेव्हा ते झोपणं शिकतं, ते काय गोष्टींसोबत झोपणं शिकतं हे पेरेंट्सनी जरा ऑब्झर्व करायला पाहिजे.
काही गोष्टी असतात ज्या नॅचरल असतात, की ते आईला चिकटून झोपतं किंवा ते बाबाच्या हाताला रब करत झोपतं. दीज आर नॅचरल, सस्टेनेबल अँड पॉझिटिव्ह स्लीप असोसिएशन्स. बरोबर. किंवा ते एखादंच ब्लँकेट नेहमी घेऊन झोपतं, की इट असोसिएट्स दॅट ब्लँकेट किंवा दॅट सॉफ्ट टॉय विथ स्लीप. हे चांगल्या गोष्टी आहेत, की हळूहळू त्याला अशी सवय होईल की ते ब्लँकेट दिसलं की त्याला झोप येते किंवा झोप आली की ते आईच्या मांडीत येऊन बसतं. नेगेटिव्ह स्लीप असोसिएशन्स काय असतात, तर एखादं बाळ ज्याला बाटली देऊनच झोपावं लागतं, तर दरवेळेला झोपायला त्याला बाटलीचीच गरज पडते. बियॉन्ड अ सर्टन एज, मी म्हणत नाही की 4 महिन्याच्या बाळाने बाटली न घेऊ, पण 9-10 महिन्याच्या पलीकडे. किंवा आपल्याकडे जो झुला असतो त्याची इतकी सवय होणं की त्याच्याशिवाय त्याला झोपच लागत नाही. किंवा उचलून किंवा खांद्यावर फिरवत झोपवणं, की जे सस्टेनेबल नाहीये बियॉन्ड अ सर्टन एज. बरोबर. सो हे नेगेटिव्ह स्लीप असोसिएशन्स आहेत. जर हे बाळामध्ये डिव्हेलप झाले तर त्याचा काय परिणाम होतो, की बाळ दरवेळेला उठलं की त्याला परत झोपायला त्याचीच गरज पडते. सो बाळ रात्री 2 वाजता उठलं किंवा 4 वाजता उठलं तर त्याला परत त्याच कंडिशन्सची गरज पडते झोपायला, की ज्याच्यासोबत ते झोपायला शिकलंय. सो हे अशा निगेटिव्ह असोसिएशन्स अवॉइड करणं हे पेरेंट्सच्या हातात आहे. राईट. तर ते कसं करू शकतो, की जे काय तुमचं झोपण्याच्या आजूबाजूचं रुटीन आहे, ह्या ज्या निगेटिव्ह असोसिएशन्स आहेत, की खांद्यावर झोपवलं किंवा बाटली दिली, ह्या त्या बेड टाईम रुटीनच्या अलीकडे करायच्या. सो स्टार्ट विथ अ बॉटल, मग अंघोळ, मग पायजमा, मग बेड टाईम, असं. राईट. सो हे जर ऑर्डर चेंज केली तर बराच फायदा होतो. राईट. सो अशा पद्धतीने पेरेंट्स कॅन प्रिव्हेंट गेटिंग इन टू स्लीप इश्यूज. सेकंड मेजर थिंग ऑफ प्रिव्हेंटिंग इज की लहान मुलं ही खूप सर्केडियन असतात. ॲब्सोल्युटली जर एका लहान मुलाला सोडून दिलं अशा वातावरणात की जेव्हा सूर्यास्तानंतर त्याला स्क्रीन, ब्राईट लाईट्स, आवाज, जेवण किंवा आजूबाजूचे जागे असलेले ॲडल्ट्स हे नसतील तर ते सूर्यास्ताला झोपून जातं. म्हणजे सर्केडियन रिदम बेसिकली इज फॉलोइंग द सन. राईट. सो हे लहान मूल ऑलरेडी स्वतःच बायोलॉजिकली फॉलो करतं बाय द एज ऑफ 4 to 6 months. तर ते त्याला करू द्यायचं. ओके. सो फॉर एक्झाम्पल अगदी लहान मूल असताना घरी 6-7 वाजता सूर्यास्त झाला आणि मुलाला झोप आली तर त्याच्या पलीकडे त्याला जागवू नका, की अजून त्याचं जेवण झालं नाहीये किंवा अजून बाबा घरी आला नाहीये, घरी टीव्हीच चालू आहे. राईट. मोठे मोठे दिवेच चालू आहेत. मग त्याची ही सिस्टीम कन्फ्यूज होते आणि ते हळूहळू उशिरा झोपायला लागतं. म्हणजे तिथे त्या 1-2 महिन्यापासनं हे चालू झालेलं आहे. करेक्ट. हा बिघाड बेसिकली ऑलरेडी चालू झाला. इनपुट मिळालंय त्याला अबाउट स्लीपिंग लेस. सो ते अवॉइड करता येतं. तर हे कसं की जस्ट अराउंड दॅट टाइम, की जेव्हा ते मूल झोपेला आलंय तेव्हा हे सगळं अवॉइड करा. ब्राईट लाईट्स, डिस्ट्रॅक्शन्स बंद करा. ते सर्केडियन झोपेल, ते 7 वाजता झोपेल अँड दॅट्स ओके. सो दीज आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. बरोबर. लेट बेड टाइम. आणि व्हॉट इज लेट म्हणजे ते पण सांग. करेक्ट. सो बाय लेट आय डोंट मीन की नेसेसरीली रात्री 1, 2, 3च प्रॉब्लेमॅटिक आहे. 5 वर्षाच्या खालच्या मुलासाठी 8 ते 9 ह्याच्या पलीकडे झोपणं हे लेटच आहे. 10, 11, 12 हे सगळे लेट बेड टाइम्स आहेत आणि हे अलीकडे करण्याची खूप गरज आहे फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द बेबी, म्हणजे ब्रेनची डेव्हलपमेंट आणि शारीरिक डेव्हलपमेंट या सगळ्यासाठी. सो लेट बेड टाइम्स कॅन बी करेक्टेड बाय द इंटरव्हेन्शन्स दॅट आय सजेस्ट. त्यानंतर रात्री खूप वेळा जाग येणं मुलामुळे हे पण करेक्टेबल गोष्ट आहे. जी मुलं लवकर उठून बसतात 4-5 आणि मग खूप वेळ झोपत नाहीत आणि परत 7-8 वाजता झोपतात सकाळीच, हे करेक्टेबल गोष्ट आहे. त्यानंतर अशा गोष्टी की रात्री उठून रडत बसतं किंवा रात्री उठून 2-2 तास परत झोपतच नाही, नाईट टेरर्स, नाईट स्क्रीमिंग, हे सगळ्या करेक्टेबल गोष्टी आहेत. आणि ते करेक्शनचे मार्ग जरी त्याला 4 ते 6 आठवडे लागत असतील तरी सोपे आणि फिजिओलॉजिकल आहेत. म्हणजे त्यासाठी कुठलीच गोळ्या औषधं घेण्याची गरज नाही. पण या सगळ्या ह्याच्यात ना फक्त मुलांनी बदल करायचे तसं दिसत नाहीये.
म्हणजे इसेन्शियली पेरेंट्सनी किंवा त्याच्या ओव्हरऑल फॅमिलीमध्ये काही बिहेवियरल चेंज करणं गरजेचं आहे असं मला एक दिसतंय. तर ते त्या टाईपमध्येच आहे का ओव्हरऑल, कसं या करेक्टिव्ह मेजर्स यू आर ॲब्सोल्युटली राईट. म्हणजे आता जे पेरेंट्स आहेत त्यांनी विचार करून बघावा की ते जेव्हा लहान होते, वेन दे वर 5 years old or 10 years old, तेव्हा आजूबाजूची परिस्थिती काय होती, घरातली परिस्थिती काय होती, वातावरण काय होतं, आणि ते किती वाजता झोपायचे. सो मला असं माझ्या आईचं वाक्य आठवतं की 9 वाजले तरी तुम्ही मुली झोपला नाहीत. राईट. ओके. सो हे वाक्य म्हणजे मला इतके वर्षांनंतर पण आठवतं, कारण आठवण्याच्या वयापर्यंत आम्ही 9 वाजता झोपत होतो. ओके. सो तेव्हाचं जे वातावरण होतं घरचं, की आपण काय खायचो, आपली बाहेरची ऍक्टिव्हिटी किती होती, आपले आई बाबा दोघंही हे संध्याकाळी घरी येऊन वाईंड डाऊन करायचे. म्हणजे सगळेजणच 7-7:30ला जेवून आणि त्याच्या पुढे काहीतरी शांत ऍक्टिव्हिटी, वाचन, एकमेकांशी बोलणं, राईट, किंवा होमवर्क चाललाय मुलांचा, एवढंच चालू असायचं. आणि मग वेळेवर बाहेरही शांतता असायची. रस्त्यावर तर पुण्यात 9 वाजता शुकशुकाट असायचा. बरोबर. मुंबईलाही जिथे मी वाढले. आणि घरी देखील सगळे लाईट्स आउट व्हायचे आणि सगळेजण झोपायचे. बरोबर. सो त्याच्यापासनं आत्ता 30 वर्षात काय 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 फरक पडलेत. पहिली गोष्ट म्हणजे बाहेर 1-2 वाजेपर्यंत वावर असतो, खूप आवाज असतात, ब्राईट लाईट्स असतात. पेरेंट्सच रात्री 9-10 वाजेपर्यंत घरी येत नाहीत. कामाचं US कॉल्स आहेत किंवा जे काय कामाचं स्वरूप आहे, आईबाबाच जर घरी रात्री 9-10 वाजता आले तर त्याच्या पुढे डिनर होतं सगळ्यांचं, आणि त्याच्या पुढे TV किंवा स्क्रीन किंवा अशा गोष्टी घडून मग लहान मूल झोपणार आहे. सो ही आईबाबांची लाईफस्टाईल वेगळी झाली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूचे जे बाकीचे इन्फ्लुएन्सेस आहेत, की स्क्रीन टाईम, म्हणजे बाहेर 7 वाजेपर्यंत खेळणं आणि मग अंधार झाल्यावर घरी येणं, ह्याच्या ऐवजी 7 वाजतापासनं घरी स्क्रीन अवेलेबल असणं, हा फरक पडलाय. चौथं, आपलं फूड एन्व्हायरमेंट खूप बदललंय. प्रोसेस्ड फूड आणि हे सगळं संध्याकाळचं जेव्हा खाल्लं जातं तेव्हा देखील आपल्या झोपेवर परिणाम होतो. पण काय बदललं नाहीये ह्याच्याकडे पण आपण एकदा लक्ष देऊया, की आपली बायोलॉजी बदलली नाहीये. राईट. सो आपली झोपेची गरज किंवा आपल्या मुलांना आपल्यापेक्षा अचानक कमी झोपेची गरज आहे असं तर नाहीये ना. एक पूर्ण पिढी मागच्या पिढीपेक्षा 20% कमी झोपतीये हे स्टॅटिस्टिक आहे. हे ऍब्सोल्युटली चांगली गोष्ट नाहीये. आणि दुसरी गोष्ट जी बदलली नाहीये, की सकाळी किती वाजता उठावं लागतं शाळेसाठी किंवा ऑफिससाठी, हे तर बदललं नाहीये. असं नाही की सगळेजण रात्री 9च्या ऐवजी 12ला झोपतायत, सो सगळ्या शाळा 8च्या ऐवजी 12ला सुरू होत आहेत किंवा ऑफिसेस 8च्या ऐवजी 12ला सुरू होत आहेत. सो आपण आपला झोपेचा वेळ हळूहळू हळूहळू कंप्रेस करत चाललो आणि ह्याचे सगळ्यावर परिणाम होत आहेत. ओबेसिटी, डायबिटीज, आणि आपण जसं थोड्या वेळापूर्वी बघितलं ते सगळे ब्रेनवरचे इफेक्ट्स. म्हणजे अलार्मिंग आहे, एकदम अलार्मिंग आहे. म्हणजे आता ही पिढी पहिल्या 5 वर्षातच आपण त्यांच्यावर झोपेच्या आणि खाण्याच्या दृष्टीने अत्याचार करतोय असंच म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यात त्यांचा काहीच दोष नाहीये, हे सगळं आपल्या लाईफस्टाईलचे परिणाम आहेत. बरोबर बरोबर. सो आय एम इमॅजिनिंग की जर का 7, 7:30, 8 पर्यंत जर झोपायला पाहिजे लहान मुलांनी, ते जर इनव्हेरिएबली 11 वाजता झोपतायत, ह्याचा अर्थ ते 3 तास जास्त जागे राहत आहेत. हा एक तर झालाच, पण ते 3 तास जागं राहिल्यामुळे अजून काही ऍक्टिव्हिटीज करत असतील की ज्या आरोग्याच्या दृष्टीने फार चांगल्या नाहीयेत. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की स्क्रीन टाइम त्याच्यामधला एक आहे. कदाचित एखादं मील जास्त ऍब्सोल्युटली होत असेल, किंवा ज्याला आपण म्हणू की इझिली अवेलेबल फास्ट फूड जे आहे किंवा ज्याला आपण जंक फूड म्हणतो, तर त्याचंही प्रमाण मे बी ह्या एका ऍक्टिव्हिटीमुळे थोडंसं वाढत असेल असं एक वाटतंय. ऍब्सोल्युटली बरोबर आहे. असा पण एक स्टडी झाला होता. एक सेट ऑफ लोक घेतले त्यांनी आणि त्यांच्यासमोर व्हेरियस खाण्याचे आयटम ठेवले आणि तुम्ही त्याच्यातलं कुठला आयटम उचलता दॅट डिफर्स
ॲट नाईट. म्हणजे रात्री 10 वाजता तुम्ही ॲपलच्या ऐवजी चिप्सची बॅग किंवा ॲपलच्या ऐवजी चॉकलेटच निवडता. मेक सेन्स. ओके. सेकंडली, जे हळूहळू असं स्लीप डेप्रिवेशन होतंय त्याच्यानी एक स्पेसिफिक हॉर्मोनल चेंज होतो डोक्यामध्ये, की आपलं जे सटायटीचं हॉर्मोन असतं लेप्टिन ते कमी होतं आणि आपलं जे ॲपेटाईट ड्रायव्हिंग हॉर्मोन असतं ग्रेलिन ते वाढतं. सो खाण्याची इच्छा जास्त होते, खाण्याबद्दल केलेले चॉईसेस चुकीचे होतात आणि इतक्या लहान मुलामध्ये एक पूर्ण एक्स्ट्रा मील त्या 3 तासात त्यांच्या आयुष्यात ऍड होतं. इन एडिशन टू दिस, अगदी लहान मुलांमध्ये ग्रोथ हॉर्मोन सिक्रिशन जे उंचीसाठी महत्वाचं असतं हे झोपेतच होतं. सो तेही कमी होऊन जातं. सो म्हणजे रेस्ड BMIचं हे रेसिपी आहे जणू काही, की इन्क्रीज्ड ग्रेलिन, कमी लेप्टिन, चॉईसेस चुकीचे असणं आणि फटीग्ड आईबाबा असल्यामुळे पुन्हा जंक फूडचं प्रमाण वाढणं किंवा ऑर्डर केलेल्या मील्सचं प्रमाण वाढणं आणि ग्रोथ हॉर्मोन कमी असणं, स्टिरॉइड किंवा स्ट्रेस हॉर्मोन जास्ती असणं मुलामध्ये. हे सगळ्याचं म्हणजे इट्स ॲब्सोल्युटली अ रेसिपी फॉर ओबेसिटी आणि डायबिटीज आणि प्रॉब्लेम्स इन लेटर लाईफ. सायक्लिक गोष्टी आहेत, म्हणजे एक घडल्यामुळे किंवा एक न घडल्यामुळे अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडत जात आहेत, जे चांगलं नाहीये. बरोबर. आता हे जर 6 आठवड्याचा पिरियड व्हॉट यू आर सेइंग, की काही बिहेव्हिअरल चेंजेस केल्यानी त्याच्यात फरक पडलेला आहे, तर मे बी आपण अशी जर का एक हायपोथेटिकल केस स्टडी जर का घेतली, त्यांनी काय पद्धतीने तो प्रॉब्लेम सांगितला, कारण अनेकदा त्याच्यामध्ये बराचसा डिफरन्स असू शकतो, की ऍक्च्युअल प्रॉब्लेम आणि मी सांगतोय तो प्रॉब्लेम त्याच्यामध्ये काहीतरी गॅप असू शकेल, आणि त्याच्यानंतर ओव्हरऑल ट्रीटमेंटचा अप्रोच कसा होता, असं जर का एक केलं तर मग अजून सोपं पडेल लोकांना रिलेट व्हायला, समजायला. बरोबर आहे. मी ते पालक माझ्याकडे येण्यापासूनच सांगते तुम्हाला, सो दॅट आय डोंट बायस यू टुवर्ड्स काय प्रॉब्लेम होता. मेक सेन्स. सो एक पालक माझ्याकडे आले, आई आली माझ्याकडे, जिचं 20 महिन्याचं बाळ होतं आणि तिने मला असं ऑलमोस्ट रडण्याच्या स्टेटमध्ये फोन केला, कारण ह्या सगळ्यामुळे आया डिप्रेस, अँक्शियस, फटीग्ड हे सगळं होण्याचं प्रमाण पण खूप असतं, की माझं मूल रात्री 8 वेळा उठतं आणि बॉटल मागतं आणि दरवेळेला झोपताना मला रात्री झोपवताना बेड टाईमला मला तासभर लागतो त्याला सेटल करायला आणि मग सकाळी 5-6 वाजता उठून बसतं. सो मुलाची झोप तर होतच नव्हती. आई, बाबा, आजी, आजोबा ह्यांची कोणाचीच घरी झोप होत नव्हती आणि दे वर ऑल रिअली फ्रस्ट्रेटेड. ह्या परिस्थितीत ते माझ्याकडे आले होते. तर जेव्हा एखादं असं पेशंट माझ्याकडे येतात तेव्हा पहिलं तर आम्ही त्यांना एक 5 पानी फॉर्म देतो. बापरे. ओके. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असतात. पहिल्या प्रकारचे प्रश्न म्हणजे बाळाचं स्लीप एन्व्हायरमेंट, वातावरण कसं असतं, की लाईट, आवाज वगैरे. नॉट टू से की आम्ही ते बदलायचा प्रयत्न करतो, पण ते आम्ही कन्सिडर करतो जेव्हा त्याचा स्लीप प्लॅन बनवतो तेव्हा. दुसऱ्या प्रकारचे प्रश्न असतात की त्याची पूर्ण दिनचर्या मी माहीत करून घेते, की 7 वाजता उठतं, 8 वाजता नाश्ता करतं, 9 वाजता डे केअरला जातं, 11 वाजता आजीसोबत फिरायला जातं, सगळं इन्क्लुडिंग मील्स, इनडोअर अँड आउटडोअर ॲक्टिव्हिटी, कोणाकोणाशी ते इंटरॅक्ट करतं, अशा सगळ्या गोष्टी. तिसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यातला आत्तापर्यंत आपण न बोललेलो भाग म्हणजे लहान मुलाशी झोपेविषयी संवाद साधणे. सो मी त्या लहान मुलाचं थोडं कम्युनिकेशन ॲबिलिटी कसं आहे, ते कोणाचं घरी कसं इंटरॅक्ट करतं, की आजीचं ऐकतं माझं ऐकतच नाही, अशा सगळ्या गोष्टी पण समजून घेते. त्याचा कसा महत्व आहे ते आपण थोड्या नंतर बोलू शकतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे नक्की काय त्यांच्या अपेक्षा आहेत या कन्सल्टेशनकडनं हे पण मी जरा समजून घेते. त्या अपेक्षा जर एज अप्रोप्रिएट नसतील तर पहिल्यांदा मला पालकांबरोबरच काम करावं लागतं. म्हणजे सपोज 5 महिन्याच्या बाळाची आई आली आणि तिची अपेक्षा अशी असेल की 8 ते 8 माझ्या बाळांनी न रडता न उठता झोपावं, तर ती अपेक्षाच बरोबर नाहीये. 3 वर्षाच्या आईची अपेक्षा की रात्री 8 ते 8 मुलांनी झोपावं आणि न रडावं ही अप्रोप्रिएट आहे. सो त्या अपेक्षा एज अप्रोप्रिएट आहे का नाही हे पण मी बघून घेते. सो त्यांचा हा 5 पानी फॉर्म भरून झाल्यावर
आमचं एक साधारण पाऊण ते 1 तासाचं कन्सल्टेशन ठरतं. राईट. आता हे कन्सल्टेशन दीनानाथमध्ये येऊन पण असू शकतं किंवा ऑनलाईन पण असू शकतं. बरोबर. मॅक्सिमम आयांना ते ऑनलाईन करणं जास्त सोपं पडतं. करेक्ट. त्या कन्सल्टेशनमध्ये मी त्यांना साधारण 7 ते 8 प्रकारच्या चेंजेस विषयी सल्ला देते. बाळाचं खाण्याचं आहाराचे चेंजेस, ऍक्टिव्हिटीचे टायमिंग्स आणि ऍक्टिव्हिटीच्या प्रकाराचे चेंजेस, कधी कधी त्यांनी नॅप करावं, त्याचं काय शेड्यूल असावं ह्याचे चेंजेस, बेड टाईम रुटीन हे बाळासमोर कसं मांडावं ह्याचे चेंजेस, ॲज वेल ॲज बाळाशी संवाद साधण्याचा सल्ला. आता अनेक आयांना वाटतं की 18 महिन्याच्या बाळाशी कोण काय संवाद साधायचा, बट दॅट इज नॉट ट्रू. म्हणजे लहान मुलांना सुद्धा असं सांगणं की बघ डॉक्टर काकूंनी असं असं सांगितलंय किंवा कसं त्याच्याशी झोपेविषयी बोलावं हे पण मी शिकवते. बर. की आपण हे चेंजेस का करतोय हे मुलाला देखील कळलं तर त्याचं पार्टिसिपेशन वाढतं. सो अशा टाईपचे चेंजेस सुचवणारं आम्ही एक 45 मिनिटाचं तासाभराचं आमचं कन्सल्टेशन असतं. त्यानंतर आम्ही त्या मुलाच्या आणि फॅमिलीच्या सर्कमस्टॅन्सेसनुसार त्याला एक स्लीप प्लॅन देतो की त्याच्यामध्ये सुद्धा टप्प्याटप्प्याने तो स्लीप प्लॅन असतो की पहिला 1 आठवडा फक्त हा एक बदल करायचा आहे, दुसऱ्या आठवड्यात फक्त हा एक बदल करायचा आहे, असं आम्ही साधारण 4 ते 6 आठवड्याचं मॅप करतो. त्याच्यामध्ये ऑलरेडी त्या आईबाबांचे सुद्धा इनपुट असतात की नाही हे आम्हाला जमेल, हे आम्हाला नाही जमणार. मेक सेन्स. म्हणजे अगदी असेलच कोणी रोज 10 वाजेपर्यंत काम करणारं, तर मी त्यांना सांगणं की 7 वाजता बाळाला खायला घाला आणि 8 वाजता झोपवा हे त्यांना शक्यच होणार नाही. सो वी रीच सम मिडल ग्राउंड की बाळाचे नीड्स काय आहेत आणि तुम्हाला काय पॉसिबल आहे ह्याच्यामधलं, आणि एक स्लीप प्लॅन आम्ही बनवतो पुढचे 4 ते 6 आठवड्यांचा. आणि मी आईबाबांना सॉर्ट ऑफ वॉर्न करते, त्यांना ही वॉर्निंग देते की जे लहान मुलाचं गेले 1.5 वर्ष एक सवय आहे, एक चुकलेलं आहे, ते काही 2 दिवसात बदलणार नाही. 4 ते 6 आठवडे या प्रोग्रामला लागणारच आहेत. पण आतापर्यंतच्या माझ्या क्लायंट्सपैकी अर्ध्या क्लायंट्सचं असं झालं की पहिल्या 1-2 आठवड्यातच त्यांचा तो प्रश्न कम्प्लिटली सुटला. म्हणजे त्यांना 4 आठवडे 6 आठवडे लागले पण नाही. आणि मी त्यांच्याकडनं सॉर्ट ऑफ ही कमिटमेंट घेते की यू विल स्टिक टू दिस प्लॅन. म्हणजे धरसोड करू नका, बाळ अजून कन्फ्यूज होतं, मूल अजून कन्फ्यूज होतं. ह्यानंतर दे गो अवे, दे स्टार्ट इम्प्लिमेंटिंग दिस. त्यांना ह्याच्यात जर काही इश्यूज आले, कारण मॅक्सिमम इश्यूज असं 4थ्या-5व्या दिवशी की जेव्हा बाळ पण फ्रस्ट्रेट झालेलं असतं आणि आईबाबा पण फ्रस्ट्रेट झालेले असतात, अशा वेळेला त्यांचं तो प्लॅन सोडून देण्याची सगळ्यात जास्ती रिस्क असते. सो अशा वेळेला मी त्यांच्याशी फॉलोअप करते की आय एम ऑलवेज अवेलेबल ऑन व्हॉट्सॲप, आणि दीनानाथच्या ओपीडीला किंवा माझ्या दीनानाथच्या नंबरला तुम्ही कोणत्याही वेळेला व्हॉट्सॲप करू शकता, मी सोयीप्रमाणे रिप्लाय करीन. असं त्यांना सपोर्ट करत करत 4 ते 6 आठवड्यांचा प्लॅन असतो. आणि आय एम हॅपी टू रिपोर्ट टू यू की आत्तापर्यंत मी केलेल्या एक सोडून सगळ्या बालकांना ह्याचा फायदा झाला. म्हणजे ॲट द एंड ऑफ इट मी त्यांना लेखी रिव्ह्यू मागते, तर त्या सगळ्यांनी मला मूलच नाही तर आमची पूर्ण फॅमिली चांगली झोपायला लागली आहे. आणि म्हणजे आया तर लिटरली रडकुंडीला आलेल्या आया की हे म्हणजे मला जमणार नव्हतं, पण आता असं वाटतंय की जमेल, असं आहे. सो इतका चांगला रिझल्ट मिळतो बाय रिअली स्मॉल चेंजेस, बाय फिजिओलॉजिकल चेंजेस. आणि ॲट द एंड 4 ते 6 आठवड्यांनंतर मी त्यांच्याशी अजून एक कन्सल्टेशन करते की त्यांनी पुन्हा ह्याच्यामध्ये घसरायला नको. सो पुढे काय काय तुम्ही अपेक्षा करू शकता, की काय स्लीप रिग्रेशन येऊ शकतं, किंवा एखादी एक्साइटमेंट झाली, तुम्ही ट्रिपला गेलात तर हाऊ टू हँडल द बेबी स्लीप, अशा काही प्रिव्हेंटिव्ह गोष्टी पण मी त्यांना ॲट द एंड ऑफ द मंथ सांगते. कारण माझी इच्छा आहे की एकदा माझ्याकडे आलेले पेरेंट्स किंवा क्लायंट्स पुन्हा माझ्याकडे येण्याची गरज नको पडायला. बरोबर. सो असा आमचा पूर्ण प्रोग्राम आहे. आता एक प्रश्न मला इथे असा पडतोय की जर का या सगळ्या वेळा बदलल्या किंवा पालकांनी, आजी आजोबांनी ह्याच्यामध्ये त्यांची पण इन्व्हॉल्वमेंट असणार आहे, तर मग हा बऱ्याचदा असं म्हणजे माझे पण काही जे मित्र आणि हे ओळखीचे आहेत ज्यांना लहान मुलं आहेत, तर त्यांचं असं म्हणणं असतं की अरे सोशल लाईफ आम्हाला मिळतच नाही, किंवा सोशल लाईफ करायचं जर असेल तर मग आम्ही स्लीप कॉम्प्रोमाइज करतो.
म्हणजे लहान मुलांची, की त्यांनाही 11 वाजेपर्यंत कुठल्या तरी पार्टीला घेऊन जातात. मग ते ऑब्व्हियसली पालकही उशिरा झोपतात, मुलंही उशिरा झोपतात. किंवा मग त्यांचा तो दुसरा ऑप्शन असतो, मे बी ते यिन यांग सारखं होतं, की आयदर खूप उशिरा झोपा, नाही तर मग अजिबातच पार्टीज न किंवा सोशलायझिंग बंद करा, सो दॅट 7-8 वाजता आम्ही पण झोपून जाऊ. तर हा मे बी कॉमन प्रॉब्लेम असू शकतो. तर याच्यावरती कसं वर्क होतं किंवा काय? सो हा मुद्दा अनेकदा समोर येतो. तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे. हा मुद्दा सोडवताना माझी इनिशियल जी रिॲक्शन होती 2 वर्षापूर्वी ती एकदम स्ट्रॉंग असायची, की बाळाच्या गरजेसमोर आईबाबांची सोय ही बघितली गेली नाही पाहिजे. तुम्हाला 30 वर्ष किंवा जी काय बाळाच्या जन्माच्या आधीची वर्ष होती ती सगळी वर्ष मिळाली होती टू पार्टी, टू हॉटेल, टू गो फॉर ट्रिप्स, सगळं काही. तेवढी ती 2 वर्ष किंवा 3 वर्ष ही तुम्ही बाळाची गरज तुमच्या सोयीच्या वरतीच ठेवली पाहिजे. आणि ती बाळाची म्हणजे फिजिओलॉजिकल गरज आहे. असं नाही की ते काहीतरी डिमांड करतंय किंवा त्याची सोय आपण बघतोय त्याच्याच दृष्टीने सगळं चाललंय, असं नाही. त्याची ती बायोलॉजिकल गरज आहे. सो त्याच्यावरती पेरेंट्सची पार्टी येत नाही, असं माझं ठाम मत होतं. ओके. त्यानंतर हळूहळू त्याच्यात थोडासा बदल असा आला, की मी जर असं सांगितलं तर पालक हे करायला तयारच होणार नाहीत, किंवा पालक म्हणतील की जाऊ दे आम्हाला नाही जमणार, किंवा काही पालक म्हणतील की पार्टी नाही पण माझं कामच उशिरा असतं, त्याला मी काय करू. बरोबर. सो देन आय हॅव ट्राईड टू फाइंड अ मिडल ग्राउंड, की हे कसं होऊ शकतं. तर ते मिडल ग्राउंड असं आहे की तुम्ही इनिशियल जर 1 वर्ष, बाळाचं 6 महिने असल्यापासून ते साधारण 1-1.25 वर्ष असेपर्यंतचा काळ फक्त तेवढं जर कॉम्प्रोमाइज करायला रेडी असाल तर बाळ त्यावेळेला झोपायच्या इतक्या सवयीत पडतं की त्याच्यानंतर तुम्ही त्याला कुठेही घेऊन जा, पार्टीला घेऊन जा, फ्रेंड्सकडे घेऊन जा, ते त्या वेळेला तिथे झोपतं. ओके. सो त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळं करता येतं. अगदीच तुम्ही डिस्कोमध्ये गेलं पाहिजे की जिथे आवाजाने बाळ जागा होईल असं नाहीये ना. तुम्ही हॉटेलला गेलात, बाजूला प्रॅममध्ये बाळ झोपलं राहतं. तिसरी गोष्ट अशी आहे की ऍक्च्युली माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं, मला 2 मुलं आहेत, ती 7 वाजता झोपतात. ओके. तर अगदी लहानपणापासून म्हणजे त्यांचं सर्केडियन जे काय सूर्यास्ताला झोपणं होतं ते आम्ही कधीच अफेक्ट नाही केलं. सो साधारण त्या काळात आम्ही कधी दिवे लावले नाही किंवा स्क्रीन टाइम दिला नाही, किंवा आमच्या घरी जरी कोणी आलं तरी ते थोडंसं शांत सगळे वागायचे त्यावेळेला. तर असं आम्हाला लक्षात आलं की ऍक्च्युली मूल 7 वाजता झोपल्याने आमच्या सोशल लाईफला फायदाच झाला. तर ते कसं की सध्या तर तुम्ही सगळंच घरी करू शकता, घरी नेटफ्लिक्स आहे, घरी ऑर्डर करू शकता. 7ला मूल झोपल्यानंतर आमचे जर कोणी फ्रेंड्स किंवा फॅमिली घरी आले तर आम्ही घरीच ऑर्डर करतो. बाजूच्या खोलीत बसून आम्ही वी कॅन एन्जॉय अ गुड डिनर, आम्ही नेटफ्लिक्स करू शकतो. द अमाऊंट ऑफ टाइम माझ्या स्पाऊस बरोबर, नवऱ्याबरोबर जो मी वेळ घालवला तो अनपॅरलल्ड होता, कारण 7 वाजता मुलं झोपून जातात. सो मला नवऱ्याबरोबर बोलायला, दुसऱ्या दिवशीचं प्लॅन करायला, हा संवाद साधायला हा पूर्ण वेळ मिळतो. इनफॅक्ट माझी मुलं झोपल्यावर मी हा पूर्णच्या पूर्ण 1.5 वर्षाचा कोर्स केला. राईट. सो 7 वाजता मूल झोपल्यावर 2 तास मिळतात तुम्हाला काहीही करायला. बाहेर जायचं नाहीये एवढाच मुद्दा आहे ना. आणि ते सुद्धा सॉल्वेबल आहे की बाबाच्या ऑफिसची पार्टी असेल तर बाबा जाईल, आईच्या डिपार्टमेंटची पार्टी असेल तर आई जाईल, दोघांनीच एका वेळेला जाणं शक्य नाही होणार, एवढंच आहे. घरी आजी आजोबा असतील तर मूल झोपल्यावर त्यांनी त्याला बघणं आणि तुम्ही दोघांनी डेट नाईट सुद्धा करणं पॉसिबल आहे. सो सोशल लाईफ अफेक्ट होत नाही, इनफॅक्ट इम्प्रूव्ह होऊ शकते. राईट. फक्त म्हणजे 7ला झोपायला पाहिजेत. कारण आता मे बी म्हणजे मगाशी तू जो आता मुद्दा म्हणलीस की म्हणजे आय एम थिंकिंग ऑफ थोडेसे राईट वर्ड्स, आय डोंट वॉन्ट टू हर्ट पेरेंट्स हिअर. पण तू जे एक मगाशी म्हणलीस की 7-7:15 जो काही म्हणजे सनसेटचा टाइम जर असेल तिथे जेव्हा मुलं झोपायला आली आहेत किंवा झोपली आहेत, या पॅटर्न मध्ये आम्ही कधी हस्तक्षेप नाही केला. म्हणजे तुम्ही एका बाजूनी थोडंसं ते कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट पण ठेवलं तसं, बरोबर, की आवाज नको, लाईट नको, टीव्ही नको, पाहुणे आले तरी हळू आवाजात बोलतोय ज्यांनी त्यांची स्लीप डिस्टर्ब होणार नाही. पण मग असं पाहिलं जातं का, म्हणजे
मी तर एकतर कधीच ऐकलेलं नाही की 7 वाजता मुलं झोपतात. हे मी ऑनेस्टली कधी ऐकलं. भारतात आणि आत्ताच्या काळात नाही, पण परदेशात आणि एक पिढी मागे हे अगदीच होतं. अगदीच होतं. आणि परदेशात म्हणजे हे इतकं आहे की रात्री 10 वाजताच्या पार्टीला 5 वर्षाच्या खालचं मूल जर कोणी घेऊन गेलं तर त्याला चाइल्ड अब्यूज म्हणून रिपोर्ट करतील. कारण युअर चाइल्ड हॅज टू बी इन बेड बाय 8 o'clock. सो तो कल्चरल चेंज आहे. सो आता इथे जेव्हा पालक बऱ्याचदा असं किंवा घरी जी लोक असतील, मे बी पेरेंट्स वर्क फ्रॉम होम हा आत्ता झालाय, पण ऑफिसमध्ये असतील, तर बऱ्याचदा असं व्हायचं ना की 7 वाजता मुलगी झोपली तर अरे एवढ्या लवकर काय झोपतो, उठ आणि खेळू आपण काहीतरी. किंवा दुपारी 2-3 वाजता नॅपच्या ऐवजी 5-6 वाजता मुलं झोपतात. ती इनव्हेरिएबली जर 2 तास झोपली तर 8 वाजता उठणार. म्हणजे ते 10-11 शिवाय परत झोपणारच नाहीत. ऍब्सोल्युटली. तर हे इंटरव्हेन्शन कमी करण्यासाठी काय सवयी पेरेंट्सनी डोक्यात ठेवल्या पाहिजेत? कारण सहज शक्य आहेत ह्या इंटरव्हेन्शन. बरोबर आहे. किंवा असं म्हणणं पण खूप सोपं आहे की अरे आत्ता काय झोपतो एवढ्या लवकर. हे टिपिकली 5-6 वर्षाची मुलं असतात. डेफिनेटली. त्यांना तुम्ही म्हणू शकता अरे 7ला काय झोपतो, चल आपण खेळू. किंवा अजून एक मुद्दा असा मला वाटतोय की जी मुलं 7ला झोपतात त्यांचे जे मित्रमंडळी आहेत हे 9 वाजेपर्यंत खाली धिंगाणा करत असतात. कॉलनीमध्ये असाल तुम्ही राहत किंवा आजूबाजूला पोरं खेळत असतात. तर ते डिस्ट्रॅक्शन कसं ब्रेक करायचं? बरोबर. सो हे 2 मुद्दे ऍड्रेस करायचे आहेत आपल्याला. सो पहिलं म्हणजे असं म्हणणं की 7 वाजता काय झोपतो. सो आय थिंक आपल्याला अगदीच एक इव्होल्युशनरी ऍस्पेक्टनी हे समजून घ्यायला पाहिजे की सूर्यास्तानंतर झोपणं हे नॉर्मल आहे. सूर्यास्तानंतर जे बाळ झोपलेलं आहे किंवा मूल झोपलेलं आहे त्याला नॅप असं म्हणू नये. ते रात्रीचं झोपलं. आणि अनेकदा ते मूल कधी कधी असं अगदी लवकर जेव्हा झोपतं ना, म्हणजे 8-9 वर्षाचं मूल आहे, पिकनिकला जाऊन आलं, 7ला झोपून गेलं, ते कॉम्पेन्सेटरी झोप आहे. त्याचा अर्थ हा होत नाही की सकाळी ते उठून बसणार आहे. ते पूर्ण सकाळची झोपपर्यंत ते झोप घेणार आहे. त्यामुळे असं म्हणू नये पेरेंट्सनी. जर मूल लवकर झोपलं तर झोपलं, आणि जर ते लवकर उठलं तर चांगली गोष्ट आहे. तुमच्या एंटायर फॅमिलीचं अर्ली टू राईज आणि अर्ली टू बेड हे फुलफिल होईल. दुसरा जो मुद्दा आहे की खाली मुलं खेळत असतात, तो ऍक्च्युली ऍब्सोल्युटली बरोबर मुद्दा आहे. आणि त्याच्यासाठी माझ्याकडे पण आत्ता उत्तर नाहीये. कारण आपलं ऍज अ सोसायटीच हे इतकं गणित चुकलेलं आहे की मुलांनी किती वाजता झोपावं, की रात्री 9 वाजता 5 वर्षाचं मूल खाली खेळतंय हे आजच्या पिढीत बघायला मिळतं, जे मागच्या पिढीत बघायला मिळत नव्हतं. अंधार झाल्यावर आपण घरी येत होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आता माझीच मुलं लहान आहेत. असं पण असतं की इतरांच्या घरी बोलवलं किंवा बर्थडे पार्टी लहान मुलांच्या ह्या 7च्या पुढे असतात, कारण आई बाबा घरी येतात वीकडेज ना, किंवा ते मुलाची ती एनर्जेटिक असण्याची वेळच तेव्हा असते. तर असे सोशल ऍक्टिव्हिटी किंवा पेअर प्रेशर डेफिनेटली त्या मुलाला हळूहळू जसं मोठं होईल तसं येणार आहे, नाही असं नाही. आणि त्याच्यासाठी माझ्याकडे आत्ता काही उत्तर नाही. हेच उत्तर आहे की सगळ्यांना आपण हा अवेअरनेस वाढवला की लहान मुलांची झोप कॉम्प्रोमाइज होतीये, त्यांना 8-9 वाजता झोपवा झोपवा झोपवा, हे जर आपण सारखं अवेअरनेस केला तर कदाचित मेजॉरिटी मुलं पुन्हा 8-9 वाजता झोपायला लागतील आणि हा मुद्दा बाजूला होईल. पण दॅट्स अ युटोपिया, म्हणजे असं होईलच असं इमॅजिन करणं पण कठीण आहे. तर हे डेफिनेटली एक मुद्दा आहे आणि त्याचं माझ्याकडे तरी आत्ता उत्तर नाही. म्हणजे इनफ स्लीप नॉर्मलाइज झाली पाहिजे बेसिकली. बरोबर आहे. आता कसं आहे की ऍडल्ट्सनी आपले आपले चॉईसेस करायला ते मोकळेत, पण जेव्हा तुमची एका 5 वर्षाच्या खालच्या निरागस जीवाची तुम्हाला जबाबदारी आहे, तर त्याच्यासाठी जे उत्तम आहे तेच करणं हीच आपली जबाबदारी आहे. आणि त्याच्यासाठी हेच उत्तम नाही तर बायोलॉजिकल गरज आहे की त्यांनी 12 तास झोपायचंय. आणि ते ऍज अ पेरेंट जर तुम्ही नसाल करू शकत तर इट इज समथिंग टू एक्झामाइन. कारण 5 वर्षांनी तुम्ही विचार करणार आहात की अरे त्याला शाळेत 100 मार्क मिळाले की 99 मार्क मिळाले, पण तुम्ही आत्ता विचार करत नाही आहात की त्याची ब्रेन डेव्हलपमेंट कशी होणार आहे. हे जरा डिस्कॉर्डंट आहे माझ्यासाठी. पण मग मला एक आता प्रश्न असा पडतोय की हे जे बदल झालेले आहेत ते गेल्या 20-1 वर्षात जास्त आहेत आणि ते एव्हरी इयर मे बी ते ऍक्सेलरेट होतात. म्हणजे 5 वर्षापूर्वी आपण जेवढं इंस्टाग्राम वापरत होतो तेवढं आज आपण त्याच्यापेक्षा खूप जास्त वापरतो. पण मग हे स्लीप इज डिरेक्टली
असोसिएटेड विथ चाइल्ड डेव्हलपमेंट. ऍब्सोल्युटली. हे आलं कसं नाही आपल्याकडे, लोकांना माहिती कसं नाहीये? कारण जर माहिती असेल तर थोडं तरी फॉलो करायला पाहिजे. तर ते होताना दिसत नाही. किंवा मे बी आपण असा पण प्रश्न विचारू की आर पेरेंट्स अवेअर अबाउट दिस टाईप ऑफ फिनॉमिनन दॅट इज हॅपनिंग? आय डोंट थिंक दे आर. कारण की जे काय त्याचे परिणाम 7-8 वर्षांनी दिसत आहेत ते इतके मल्टीफॅक्टोरियल आहे की एक 10 वर्षाचं मूल ओबीज आहे, त्याचा संबंध पेरेंट्स 9 वर्षापूर्वी त्याला नीट झोप मिळाली नाही ह्याच्याशी लावणं इट सीम्स फार फेच टू देम, बट इट इज नॉट. सो लहान मुलांच्या झोपेचे परिणाम लगेच दिसत नाहीत किंवा ते मूल स्वतः सांगू शकत नाहीये, ह्याच्यामुळे ते थोडं दाबलं जातंय. दुसरं म्हणजे आपली लाईफस्टाईल बदलण्याचा एक रेझिस्टन्स आहे की लाईक आय सेड, पेरेंट्सची सोय हे मुलाच्या गरजेच्या वरती कुठेतरी आलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे त्याचे किती वाईट परिणाम आहेत हे आताच दिसायला लागलंय, कारण एका पिढीपूर्वी हे वाईट परिणाम नव्हतेच. झोप तेवढी पूर्ण होत होती आणि आता ते झोप पूर्ण न होऊन एक पूर्ण पिढी वाढली आहे आणि त्याचे परिणाम दिसून ते आपण स्टडी करायला लागलोय, हे आता घडतंय. पण मे बी अशा कॉन्व्हर्सेशन्स मधनं लोकांना समजेल की आय रिअली होप सो ऍटलिस्ट काहीतरी ह्याच्यावरती आपण घरगुती तरी इंटरव्हेन्शन करून बरोबर काही सवयी बदलून ह्याच्यातनं व्हायला पाहिजे. अजून एक मुद्दा मला विचारायचा आहे तो की स्लीप ट्रेनिंग हा एक थोडासा गेल्या 1-2 वर्षात बोकाळलेला थोडा सब्जेक्ट आहे. मोस्टली आपल्याकडचे पण बरेचसे पेरेंट्स हे गुगल वापरतात आणि स्लीप ट्रेनिंग बद्दल वाचतात. आणि जे मी पण केलं जस्ट फॉर धिस कॉन्व्हर्सेशन, तर त्याच्यामध्ये ना मोस्टली वेस्टर्न वर्ल्ड मधले पेपर्स आणि स्टडीज आहेत. बरोबर. आणि ते स्लीप ट्रेनिंग किती योग्य आहे नाही योग्य आहे किंवा ती इन्फॉर्मेशन इंडियन पेरेंट्सनी घेणं याचे काही दुष्परिणाम आहेत का, म्हणजे त्याच्यापासून आपण दूर ठेवूया. चांगली इन्फॉर्मेशन डेफिनेटली पीपल कॅन रीड अँड पीपल कॅन लिसन, पण चुकीची इन्फॉर्मेशननी अजून ते गणित बिघडू शकतं. ॲब्सोल्युटली ट्रू. सो ह्याचं उत्तर देताना मी थोडीशी माझी स्वतःची पण जर्नी तुम्हाला सांगते की माझी 2 मुलं मी म्हटलं तसं सूर्यास्ताला झोपत होती अगदी लहानपणापासून. तरी पण साधारण 15-16 महिन्याचे ते असताना असा एक पिरियड झाला की जेव्हा त्याच्यातलं एक मूल रात्री 1-1 तास जागं राहायला लागलं आणि रडायचं, आणि त्याचं आम्हाला काही कारणच सापडत नव्हतं. सो तेव्हा मी अनेक असे ब्लॉग्स आणि पाश्चिमात्य जे अवेलेबल होते ते इन्फॉर्मेशन आणि रिसोर्सेस बघितले आणि त्याच्यातलं काहीच मला पटेना. म्हणजे राईट फ्रॉम की ते मुलाला दुसऱ्या खोलीत झोपवतात नर्सरीमध्ये, क्रिबमध्ये, तिथे त्याला ठेवायचं आणि मग चालत जायचं आणि मुलांनी स्वतःनी झोपायला शिकलं पाहिजे यासाठी काही एफर्ट्स करायचे, हे सगळं मला काही पटत नव्हतं. पण मी भारतीय चाइल्ड स्लीप कोच असं काही आहे का अशा टाईपचे सर्चेस दिल्यावर मला 2 भारतीय स्लीप कोचेस सापडले. 2. वन ऑफ देम वॉज, म्हणजे हा टॉकसाठी मी ऑलरेडी त्यांना विचारलेलं आहे की तुमचा नावाने उल्लेख करू शकते ना. वन ऑफ देम वॉज अ लेडी कॉल्ड अजिता गोपाल आणि वन ऑफ देम इज अ लेडी कॉल्ड हिमानी दालमिया. हे दोन्ही नॉर्थ इंडियामध्ये बेस्ड आहेत आणि त्यांचं दोघांच्या वेबसाईटवरती असं लिहिलेलं होतं की आम्ही तुमच्या सर्कमस्टॅन्सेस प्रमाणे तुम्हाला स्लीप कोचिंग ऑफर करू. तर एकदम डेस्परेट होऊन की बाकी काहीच आम्हाला काय सल्ले मिळाले होते, म्हणजे राईट फ्रॉम जायफळ मेडिकेशन, जास्ती झोपवा कमी झोपवा, जास्ती खायला द्या कमी खायला द्या, अशा टाईपचे. त्याच्या सगळ्यातनं त्रस्त होऊन आम्ही अजिता गोपालना अप्रोच केलं आणि त्यांनी आम्हाला जे टेक्निक्स सांगितले त्याचा आम्हाला आजपर्यंत फायदा होतो. त्याच्यातनं काय घ्यायचं काय नाही हे ठरवायचं कसं, म्हणजे पाश्चिमात्य देशांच्या ॲडवाईसवरनं, हे आम्हाला त्यांच्याकडनं मुळात कळलं. मग मी जाऊन बघितलं की त्यांचं एज्युकेशन काय आहे, त्यांचं सर्टिफिकेशन काय आहे. तर त्यांचं एक ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेशन होतं, सेन्सिटिव्ह स्लीप कन्सल्टिंग ह्या नावाने. तर त्याच्यातला आणि पाश्चिमात्य म्हणजे अमेरिकन इन्स्टिट्यूट्स ऑफ स्लीप कन्सल्टेशनचा जाऊन मी फरक पाहिला. तर अमेरिकन इन्स्टिट्यूट्स सबस्क्राईब टू ऑल ऑफ दीज थिंग्स की बाळाला दूर झोपवायचं,
त्याला क्राय इट आउट म्हणजे रडून रडून झोपू दे पण तुम्ही इंटरव्हीन करायचं नाही, किंवा रात्री उठलं तर तुम्ही रिस्पॉन्ड करायचं नाही, किंवा 9-10 महिन्याच्या पलीकडे ब्रेस्टफीड किंवा हे करायचं नाही, अशा टाईपचे त्यांचे सल्ले होते जे मला मान्य नाहीत ॲज अन इंडियन पेरेंट. वेरॅज ते ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट वॉज ऑफरिंग दिस सॉर्ट ऑफ ॲडवाईस की जवळ जरी मूल झोपलं तुमच्या तरी त्याची झोप इम्प्रूव्ह करणं पॉसिबल आहे. ब्रेस्टफीडिंग कंटिन्यू करून सुद्धा त्याची झोप इम्प्रूव्ह करणं पॉसिबल आहे बाय सिम्पल मेजर्स. म्हणून मी तो कोर्स निवडला, ते सर्टिफिकेशन निवडलं, कारण आपल्या संस्कृतीशी मान्यता प्राप्त असंच मी गोष्टी लोकांना सल्ल्यामध्ये सांगते. जॉईंट हाऊस होल्ड असू दे, ब्रेस्टफीडिंग कंटिन्यू करायचं असू दे, मूल बाजूला झोपणारे, मूल माझ्या मांडीतच झोपणारे, ह्या सगळ्या सर्कमस्टॅन्सेसमध्ये सुद्धा मुलाची झोप इम्प्रूव्ह होऊ शकते. आपल्याला ते पाश्चिमात्य गोष्टी जर करायच्या नसतील की मी मुलाला थोडंसं रडलं तरी मी रिस्पॉन्ड करणार असं जरी असेल, आणि असं असावंच, का नसावं, तरी पण हे झोप इम्प्रूव्ह करण्याचे टेक्निक्स काम करतात. इनफॅक्ट आता म्हणजे मी हे पब्लिकली सांगते, पण मला हे क्राईट आउट आणि फर्बरायझेशन ऍक्च्युली मान्य नाही, कारण त्याच्यानी सुद्धा बाळाचे कॉर्टिसॉल लेवल्स किंवा स्ट्रेस लेवल्स वाढलेले दिसतात, आणि तसं आई म्हणून बाळाला रिस्पॉन्ड करायचं नाही हे आपल्या बायोलॉजीमध्येच नाहीये. मग नॅचरलीच ते इन्स्टिंक्ट हो आहे ते. ऍब्सोल्युटली. आणि मूल आईबाबाच्या शेजारीच तर झोपत होतं जंगलात, ते थोडी दुसऱ्या गुहेत झोपत होतं. सो हे सगळं करून सुद्धा मूल चांगलं झोपू शकतं, आणि मुलाबरोबर आईबाबा सुद्धा चांगले झोपू शकतात. सो हे ऑन द वन हँड असंही ऐकायची गरज नाहीये कोणाचं की 4-5 वर्षापर्यंत असंच असतं, झोप नाहीच होणार आहे आईबाबांची, आणि ऑन द अदर हँड असंही ऐकायची गरज नाहीये की फर्बरायझेशन म्हणजे क्राईट आउटच करावं लागतं किंवा दुसऱ्या खोलीतच मुलाला सोडून यावं लागतं, असंही नाहीये. जे पालक तसं करू इच्छितात आणि करतात त्यांच्याविषयीही मला काहीच म्हणायचं नाहीये, त्यांचा तो चॉईस आहे, आणि मूल चांगलंही झोपतं त्याच्यामुळे. पण एक मध्य मार्ग पण अवेलेबल आहे. म्हणजे इन्स्टेड ऑफ सगळी माहिती गुगलवरनं वाचून त्याचं काहीतरी डेरिव्हेशन काढण्यापेक्षा कन्सल्टंटची एखादी चर्चा जर का केली तर इट इज ऑल द मोर गुड फॉर देअर फॅमिली. म्हणजे फक्त किड्ससाठी असं नाही, पण त्याच्यातनं काहीतरी एक मध्य मार्ग डेफिनेटली निघू शकतो. आता पेरेंट्स बरोबर ग्रँड पेरेंट्स सुद्धा बऱ्याचशा फॅमिलीज मध्ये या स्लीप सायकल मध्ये इन्व्हॉल्व्ड असणार आहेत, किंवा डे केअर मधल्या पण जी लोक इंटरॅक्ट करतात किड्स बरोबर, तर अशा वेळेस पेरेंट्स बरोबर ग्रँड पेरेंट्स सुद्धा कन्सल्टिंग महत्वाचं आहे का? किंवा जर ग्रँड पेरेंट्स ऐकत असतील हा शो तर त्यांना तू काय सांगशील? एक्सलंट क्वेश्चन. सो अनेकदा हे डेफिनेट माझ्या समोर येतं की मी सपोज सांगितलं की 11:30 वाजता मुलाला नॅप करू दे, तर 11:30 वाजता तो डे केअरमध्ये असतो, त्यांची झोपायची वेळ नसते, तेव्हा मग काय करावं असेही प्रश्न माझ्या समोर येतात. किंवा मी घरी असले तर माझ्याबरोबर तो झोपतो 9 वाजता पण आजीचं अजिबात ऐकत नाही, असेही प्रश्न माझ्या समोर येतात. ऑन द अदर हँड उलटे पण प्रश्न येतात की आजी बरोबर झोपतो, आई बरोबर झोपत नाही. सो हे सगळं आम्ही जेव्हा इनिशियल फॉर्म भरून घेतो आणि कन्सल्टेशन करतो तेव्हा मुलाचा स्लीप प्लॅन डिझाईन करताना हे सगळं पण आम्ही कन्सिडर करतो की हु इज द पर्सन प्रायमरीली डुईंग बेड टाईम, नॅप टाईमसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, त्याला काय पॉसिबल आहे. म्हणजे सपोज कोणी एक आई मला म्हणली होती की नाही शक्य नाही आहे आजीला त्याला 1 वाजता झोपवणं. मी म्हटलं ठीक आहे, आपण त्याच्या वील एक्सेप्ट दॅट अँड मेक अ प्लॅन अकॉर्डिंगली. सो जेव्हा मी म्हणते की फॅमिली सर्कमस्टॅन्सेस कन्सिडर करून मी स्लीप प्लॅन देते मुलांना, तेव्हा मी डे केअर आणि आजी आजोबा, घरी असलेलं अगदी पेट असेल तरी त्याला सुद्धा कन्सिडर करून, ओल्डर सिबलिंग की त्याची ताई घरी येते शाळेतनं 3 वाजता मग ते झोपत नाही, हे सगळं कन्सिडर करूनच त्याला स्लीप प्लॅन दिला जातो. म्हणजे एखाद्या फॅमिलीला फिजिबल नाही असा स्लीप प्लॅन मी देत नाही. आणि त्याचं कारण असं आहे की असा दिलेला स्लीप प्लॅन हा तो फॉलो करणारच नाहीत, आणि 4-6 आठवड्यात त्यांना काही रिझल्ट येणारच नाही. सो त्यांना बरोबर घेऊनच तो स्लीप प्लॅन बनवला जातो. बरोबर. आता ह्याच्यात असे काही हे येतात का, म्हणजे इन्सिडन्सेस म्हण किंवा एक्सपिरियन्स की ओल्डर ग्रँड पेरेंट्स जे एज ग्रुपची लोक आहेत
ते जनरली असं म्हणत असतील की अरे एवढं तुमचं काय झोपेचं नाटक आहे. पूर्वी तर काय कुठेही पोरं झोपलेली असायची, त्यांची झोप होत होती. तुम्ही नाही का चांगल्या पद्धतीने तुमची ग्रोथ झाली. आता तुम्ही एवढा त्याचा बाऊ का करताय? त्यांचा हा प्रश्न ऍब्सोल्युटली बरोबर आहे. आणि त्याचं उत्तर हे आहे की त्यावेळेला त्यांना जे वातावरण निर्माण करणं बाळाच्या आजूबाजूला पॉसिबल होतं ते आजच्या आईबाबांना पॉसिबल नाहीये. म्हणजे हा डिफरन्स त्यांनी जाणून घेतला पाहिजे. हो, जाणून घेतला पाहिजे. म्हणजे आज जर आजी आजोबांची एखादी लाडकी सिरियल 9:30 वाजता टीव्हीवर चालू असेल, 30 वर्षापूर्वी अशी लाडकी सिरियलच नव्हती ना जी टीव्हीवर 9:30 आणि 10 वाजता रात्री चालू असायची. सो आजी आजोबांनी पण हे समजायला पाहिजे की आजच्या पिढीचा हा प्रॉब्लेम वेगळा आहे आणि तो मोठा आहे. म्हणजे आजी आजोबा पण थोडासा इग्नोर मारायला शिकलेत. ऍक्च्युली अनेक घरांमध्ये आजी आजोबा सांगतात सुद्धा की नाही मुलाची झोपेची वेळ झाली आहे, त्याला झोप आली आहे, अगं त्याला झोप आली आहे, पण ते फॉलो होत नाही. दुसरा एक प्रॉब्लेम असा पण झालाय की आजी आजोबा किंवा पालक सुद्धा जेव्हा असं इंटरप्रिट करतात ना की त्याला अजून झोप नाही आली आहे, तो अजून दमला नाहीये, ओके, तर ह्याच्यामध्ये हे समजून घ्यायला पाहिजे की मुलाला दमलेलं किंवा झोप आलेलं कधी समजेल की जेव्हा त्याला ते वातावरण आजूबाजूला दिलं जाईल. जर त्याला पूर्ण वेळ स्टिम्युलस मिळत राहिला तर त्याला समजणार कसं, त्याला आतून झोप आली हे समजणारच नाहीये. सो काही वेळ अगदी 2-3 वर्षाचं होईपर्यंत पालकांनीच हे ड्राईव्ह करायचंय की कधी झोपायचंय. ते मुलावर सोडणं कधी शक्य आहे जर तुम्ही एखाद्या छोट्या गावात राहता की जिथे दिवसभर ते मूल उन्हात खेळू शकलंय आणि 7 वाजता लाईट्स आउट झालेत, मग तुम्ही म्हणू शकता की अजून ते दमलं नाही, 8 वाजता झोपेल. पण हे तुम्ही 11 वाजता म्हणू नाही शकत रात्री जेव्हा जोरदार दिवे चालू आहेत आणि टीव्ही चालू आहे की मूल दमलं नाहीये अजून. त्याला कसं कळेल? इट हॅज नॉट लर्न्ड टू नो येट. पण अशी खूप मुलं असतील आय एम इमॅजिनिंग की जे नाहीच झोपलेले कधी 8 वाजता, म्हणजे 8, 9, 10, 11 वर्षाची मुलं असतील की जे कधीच झोपले नाहीयेत लवकर. तर इट्स नेव्हर टू लेट टू कॅच अप ऑन स्लीप. 8, 9, 10 वर्षाचे असले तरी आज आपला प्रोग्राम ऐकून 15 मिनिटं लवकर झोपा, उद्या अजून 15 मिनिटं लवकर झोपा, म्हणजे कॅच अप ऑन युअर स्लीप. झोप ही लहान मुलांसाठी अगदी 18-19 वर्षाच्या वयाच्या पर्यंत खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्षच नाही तर स्पेशल लक्ष देण्याची आज गरज झालेली आहे. म्हणजे 30 वर्षापूर्वी असं प्रोफेशनच नव्हतं कारण सगळे पेरेंट्स वर चाइल्ड स्लीप कन्सल्टंट्स. दे न्यू व्हॉट टू डू. जसं आपल्या आईबाबांना पण माहीत असायचं आज कझिनकडे जाऊन आलोय, एक्साइटेड आहे, लवकर झोपेल. सो अशा गोष्टी आपल्याच आईबाबांना आपल्या झोपेविषयी माहीत असायच्या. सो आज ह्याची प्रोफेशनची गरज पडतीये, हा आपल्या काळाचा मोठा प्रॉब्लेम आहे. चॅलेंज आहे, मोठा चॅलेंज आहे. ग्रँडपेरेंट्सचा मोबाईल युसेज हा पण कदाचित एक फॅक्टर मला आता वाटतोय की आता जर जे ग्रँडपेरेंट्स आहेत हे सगळे हल्ली इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप वरती असतात. ग्रँडपेरेंट्सच का, पेरेंट्स नाही, पेरेंट्स तर आहेच आहेत, पण बऱ्याचदा काय होतं की आजी आजोबांकडे मुलांची जबाबदारी दिली जाते किंवा एक असं एक्सपेक्टेड असतं की आजी आजोबा बघतील, पण ते पण व्हॉट्सअप आणि इन्स्टामध्ये अडकलेले, त्यांचंही कदाचित दुर्लक्ष होऊ शकतं किंवा जे पेरेंट्स चुका करतायत त्याच्यात कमी इंटेन्सिटीने मे बी कदाचित आजी करू शकेल, तो पण एक भाग आहे. आता मला असं वाटतं की हा जाता आता तू एक जर का असं काही दिलंस की ॲडल्टसाठी स्लीप इम्प्रूव्ह करायसाठी काही गोष्टी ज्या सहज आपण करू शकतो, ज्यांनी ओव्हरऑलच आपली सगळ्यांची स्लीप सुधारेल, तर असे काही पॅरामीटर्स आहेत, टेक्निक्स आहेत किंवा काही चेंजेस आहेत जे आपण करू शकतो ज्यांनी ओव्हरऑल तुमची सगळ्यांची स्लीप सुधारू शकते? शुअर, डेफिनेटली. सो लहान मूल आणि आपण बायोलॉजिकली अपार्ट फ्रॉम द ब्रेन डेव्हलपमेंट वगैरे फार वेगळे नाही. सो जो ॲडवाईस मी लहान मुलांना देते, मला असं जर कोणी विचारलं ॲडल्ट्सनी, तर मी त्यांना सुद्धा तोच ॲडवाईस देते. तो असा की झोपायच्या साधारण 1 ते 2 तास आधी ब्राईट लाईट्स किंवा स्क्रीन अवॉइड करा.
वाचायचंच असेल तर पुस्तक वाचा किंवा फॅमिलीमधल्या इतर मेंबर्सशी बोला, काहीतरी रेस्टफुल ऍक्टिव्हिटी करा. स्क्रीन आणि ब्राईट लाईट हे 1 hour बिफोर स्लीप तर डेफिनेटली अवॉइड करायचे. बाजूला फोन घेऊन झोपलं हे तर पूर्णपणे चुकीचा हे आहे. त्याच्यातले जे UV रेज असतात ते आपल्याला डेफिनेटली अफेक्ट करतात. सेकंड, साधारण 3-4 वाजतानंतर स्टिम्युलंट गोष्टींचा इनटेक अवॉइड करायचा आहे. त्याच्यात चहा कॉफी हे तर येतच, म्हणजे एक संध्याकाळचा चला 4 वाजताचा चहा झाला की त्याच्यानंतर घ्यायचा नाहीये. चहा कॉफी, त्याच्यात मी ऍक्च्युली प्रोसेस्ड शुगरचे आयटम्स हे पण इन्क्लूड करते. पॅकेज्ड ज्यूस किंवा खूप साखर असलेलं एखादं डेझर्ट हे 4च्या नंतर अवॉइड केलेलंच बरं. तिसरं म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी काही ना काही सनलाईट एक्सपोजर आपल्याला देखील पाहिजे. सध्या म्हणजे एखाद्या IT प्रोफेशनलनी विचार करून बघितला की गेले 2 आठवड्यात मी सनलाईट एक्सपोजर केलंय का, तर कदाचित त्याला त्याचं उत्तर नाही असं मिळेल. सो सनलाईट एक्सपोजर आपलं होतंय ना ऑन अ डे टू डे बेसिस, ह्याच्याकडे लक्ष द्या. इस्पेशली 1 तास सकाळी तरी आणि थोडा वेळ संध्याकाळी. चौथं म्हणजे ऍक्टिव्हिटी. दिवसभर बसून राहिल्यानंतर चांगली झोप ह्याची अपेक्षा करणं हेच थोडं चुकीचं आहे. म्हणजे थोडी तरी ऍक्टिव्हिटी दिवसभरातनं झालेली पाहिजे. आणि 5वं म्हणजे एक सेट रुटीन आपलं असावं की ज्याच्याने आपल्या डोक्याला हा पावलोवियन सिग्नल मिळतो की आता झोपेची वेळ झालीये. म्हणजे साधारण 15 ते 20 मिनिटाचं असं रुटीन की जे रोज तुम्ही झोपेच्या आधी करता. त्याच्यामध्ये मग ब्रश, चेंजिंग युअर क्लोथ्स, सगळीकडचे दिवे बंद केले, कड्या बंद केल्या, अशा गोष्टी असू शकतात. सो एव्हरी टाइम यू स्टार्ट दॅट रुटीन 15 मिनिटाचं, तुमच्या डोक्यामध्ये त्या सगळ्या हॉर्मोन्सचं सिक्रिशन सुरू होतं की ज्याच्यानी झोप येते. सो असं एखादं 15-20 मिनिटाचं रुटीन तुमचं रोज रात्री असलं पाहिजे. असं नाही की आज स्वयंपाक झाल्या झाल्या झोपलंय, उद्या फोन बघता बघता झोपलंय. सो यू हॅव टू सेंड युअर ब्रेन द सिग्नल की नाव इट इज टाइम टू स्लीप. सो ह्या 5 गोष्टींकडे अडल्ट्सनी सुद्धा लक्ष द्यावं की फूड इनटेक म्हणजे 4 नंतर स्टिम्युलंट गोष्टी नाही, ब्राईट लाईट आणि स्क्रीन टाइम 1 hour बिफोर बेड टाइम नको, सकाळ संध्याकाळ सनलाईट एक्सपोजर पाहिजे, ऍक्टिव्हिटी लेवल ओव्हरऑल दिवसाची वाढली पाहिजे आणि एक बेड टाइम रुटीन असावं 15 ते 20 मिनिटाचं. तसं रुटीन पूर्वी मला असं आठवतंय की एवढे एकतर खूप लोक एकत्र कुटुंब असल्यामुळे ना गाद्या घालणे हे एक रुटीन असायचं. ते किती ट्रिगर होतं ना झोपेचं. ट्रिगर होतं. मला तू आता म्हणल्यावर ते आठवलं की मग त्या विशिष्ट, कारण बेड सगळ्यांचे नव्हते, खालीच झोपत होते, तर त्या गाद्या काढणं, पांघरुणं नीट ठेवणं किंवा बेडशीट घालणं, मग पाण्याचं तांब्या आणून जवळ ठेवा वगैरे, हे सगळं रुटीन होतं. किंवा माझ्या वडिलांचं असं रुटीन होतं की ज्याच्यानी म्हणजे आमच्या एंटायर फॅमिलीला सिग्नल मिळायचा आय थिंक झोपेचा, की ते ब्रश करता करता सगळ्या दारं खिडक्यांच्या कड्या लावून यायचे. मग ते लिटरली वी असोसिएटेड दॅट साईट अँड दॅट ऍक्शन अँड दॅट कड्यांचा आवाज विथ ओके आता बेड टाइम झालाय. सो एक काहीतरी असं बेड टाइम रुटीन असावं. आजच्या घरांमध्ये मे बी कड्या लावणं, दिवे बंद करणं, सगळ्यांना गुड नाईट म्हणणं, असं तरी एक पॉसिबल आहे. बरोबर. किंवा मोबाईल सगळ्यांनी बाहेर ठेवणं सुरुवात होईल. जे मी आता मगाशी तू म्हणलीस तसं ऑलमोस्ट सगळेच लोक असं पाहता पाहताच आयदर झोपतात किंवा कंटाळून झोप येते कधी कधी. हे मला तरी येतेच अशी बऱ्याचदा की खूप वेळ युट्यूबवर टाइमपास केलाय आणि मग आता असं कळतं की आयुष्य 1:30 वाजले, आता झोपायलाच पाहिजे. तर आय थिंक ह्या हॅबिट्स चेंज व्हायला पाहिजेत आणि आय ओपनिंग एपिसोड झालाय हा. तर मला असं वाटतंय अनेकांना ह्याचा डेफिनेटली फायदा होईल. दीनानाथ डिपार्टमेंटचे सुद्धा आपण डिटेल्स शो नोट्स मध्ये देऊया की जिथे लोकांना त्या नंबरवरती किंवा जिथे कुठे अपॉइंटमेंट घ्यायची प्रोसेस आहे तर ती पण आपण ले डाऊन करू डिस्क्रिप्शन मध्ये, सो दॅट रिचिंग आउट टू यू और द डिपार्टमेंट विल बी इझियर. बरोबर. आणि आय होप की अर्धा तास जरी झोप इम्प्रूव्ह झाली किंवा ऍड झाली, लहान मुलांचीच नव्हे तर इतरांची सुद्धा, ऍडल्ट्सची सुद्धा, तर इट विल बी व्हेरी गुड फॉर द सोसायटी इन जनरल. आणि आय होप हे तुझ्यापर्यंत लोक पोहोचतील आणि आय एम शुअर की तू त्यांना खूप उत्तम कन्सल्टेशन देशील. सो थँक्स अ लॉट. थँक्यू. तुला अजून काही सांगायचंय, लाईक द लास्ट थिंग की जे पालकांनी करायला पाहिजे, कारण आय वॉन्ट टू एंड इट इन दॅट वे.
मला एवढंच सांगायचं आहे पालकांना, की आपण पहिले आयुष्याचे 25 वर्ष आणि नंतरचे 25-30 वर्ष स्वतःसाठीच जगतो. मूल साधारण 3 ते 4 वर्ष, चल आपण 5 वर्ष म्हणू, 5 वर्षाचं होईपर्यंत पूर्णपणे आपल्यावर डिपेंडंट असतं सगळ्या गोष्टींसाठी. फूड, स्लीप, इनपुट, स्टिम्युलस, ऍक्टिव्हिटी सगळ्यासाठी. तर तेवढे 5 वर्ष आपली सोय बाजूला ठेवून मुलाच्या या बेसिक फिजिओलॉजीकडे लक्ष द्या. त्याचा मग तुम्हाला नंतर खूप फायदा होईल. म्हणजे मुलाच्या हेल्थच्या दृष्टीने, मुलाच्या डेव्हलपमेंट, स्कूल परफॉर्मन्स सगळ्याच्या दृष्टीने. अर्ली स्टार्ट टू लुकिंग आफ्टर द चाइल्ड वेल, हे महत्वाचं आहे. थँक्स अ लॉट डॉक्टर अमृता. थँक्यू सो मच. येस. तर मंडळी, भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारण्यासाठी पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत राम राम.